नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या युट्यूब चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण रेल्वे ग्रुप डी भरती 2025 साठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. तर बघा मित्रांनो, 10वी पास वरती रेल्वेमध्ये ग्रुप डी या संवर्गातील आता सध्याला जर म्हटलं तर 32,000 पेक्षा जास्त जागांसाठी ही नवीन नोटिफिकेशन आलेली आहे मित्रांनो. या नोटिफिकेशन म्हणजेच जाहिरातीसाठी 23 तारखेपासून ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 22/2/2025 पर्यंत रात्रीचं 12 वाजेपर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तर बघा मित्रांनो, या पदभरतीविषयी संपूर्ण माहिती ऑलरेडी आपण एका सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघितली होती. जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर चॅनलला तुम्ही भेट देऊन बाकीचे सर्व व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याच्याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. आता जाहिरातीमध्ये जर विचार केला तर 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश दाखवत आहे मित्रांनो. ऑलरेडी आपल्याला एक नोटीस भेटलं होतं, त्याच्याबद्दल तुम्हाला ऑलरेडी माहिती दिली होती. या जागा वाढून 58,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश होणार आहे यामध्ये. म्हणजे या वर्षी ग्रुप डी संवर्गातील फक्त 10वी पास वरती 58,000 जागांसाठी ही पदभरती होणार आहे मित्रांनो. तर त्यासाठी सर्व 10वी पास उमेदवारांनी या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरायला विसरायचा नाहीये. अतिशय डिटेलमध्ये आणि सरळ भाषेमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देणार आहे. तर बघा, नोकरीचं ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे मित्रांनो. कुठेही नोकरी भेटू शकते. महाराष्ट्रासाठी सेपरेट जागा आहेत. महाराष्ट्रामध्ये तुम्ही अर्ज केला तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला नोकरीचं ठिकाण असणार आहे. 10वी पास सर्व उमेदवार किंवा ITI पास सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात. 10वी पास किंवा ITI उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. ठीक आहे. परीक्षा वगैरे नंतर कळवण्यात येणार आहे मित्रांनो. जनरल OBC EWS साठी 500 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे आणि SC ST PWD एक्स सर्व्हिसमॅन यांच्यासाठी 250 रुपये फीज असणार आहे मित्रांनो. ठीक आहे. याच सोबत वयाची अट 18 ते 36 वर्ष ठेवण्यात आलेली मित्रांनो आणि मागासवर्गीयातील जेवढे पण कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी इथं 5 वर्ष आणि 3 वर्षाची सूट असणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला या पेज वरती दिलेली आहे मित्रांनो. इथेच थोडंसं खाली आल्यानंतर इथे बघा अप्लाय ऑनलाईनची लिंक तुम्हाला भेटून जाईल, जी की ऑलरेडी मी इथं ओपन करून घेतलेली आहे. बाकीच्या सर्व महत्त्वाच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तुम्हाला भेटून जातील. तर चला आता ऑनलाईन अर्ज भरायला आता आपण सुरुवात करत आहोत. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचंय. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल. इथं अप्लायचं ऑप्शन आहे, क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचंय. या अगोदर तुम्ही RRB मार्फत कोणत्याही पदभरतीसाठी अर्ज केला असेल, यामध्ये NTPC म्हणा, नाहीतर आता लेटेस्ट जर म्हटलं तर RPF ची रेल्वेमध्ये पदभरती आली होती त्याच्यासाठी अर्ज केला असेल, म्हणजे इतर कोणत्याही पदासाठी तुम्ही अर्ज केला असेल तेव्हा जर अकाउंट बनवलं असेल तर तुम्ही डायरेक्टली इथं ऑलरेडी अकाउंट आहे इथे क्लिक करून तुमचा जो पण मोबाईल नंबर, ईमेल ID होता, पासवर्ड टाकून इथं आय एम नॉट रोबोट इथं क्लिक करून लॉग इन करू शकता. पुन्हा तुम्हाला इथं काही नवीन अकाउंट बनवायची गरज नाहीये. परंतु या अगोदर जर तुम्ही रेल्वेमध्ये कधीच फॉर्म भरला नव्हता, म्हणजे या वेबसाईटला भेट देऊन इतर कोणत्याच पदासाठी अर्ज केला नसेल तर तुम्हाला इथं नवीन अकाउंट बनवावं लागणार आहे. अदरवाईज जर तुम्ही ऑलरेडी कधी फॉर्म भरला असेल कोणत्याही पदासाठी या वेबसाईट वरती येऊन, तर तुम्ही डायरेक्टली इथं लॉग इन करून बघू शकता आणि लॉग इन झाल्यानंतर फक्त डायरेक्टली पदासाठी अर्ज करू शकता. आता रजिस्ट्रेशन करण्यासाठी क्रिएट अँड अकाउंटचं ऑप्शन आहे. इथं आपल्याला क्लिक करायचंय. इथे एक नोटीस येईल, ते वाचून घ्यायचंय. इथं क्लोजचं ऑप्शन आहे किंवा ओकेचं ऑप्शन आहे. इथे आपल्याला क्लिक करायचंय. इथे आपल्याला इंडिया सिलेक्ट करायचंय. खाली यायचंय. आपलं इथं संपूर्ण नाव टाकायचंय. हे नाव तुम्हाला कसं टाकायचंय, 10वीच्या मार्कशीट वरती जसं नाव असतं तसंच तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे मित्रांनो. पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव या स्वरूपामध्ये. परंतु यामध्ये स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाही. व्यवस्थित तुम्हाला इथं नाव टाकायचंय. तेच नाव तुम्हाला पुन्हा इथं रिव्हेरीफाय करायचंय. म्हणजे फक्त 10वीच्या मार्कशीट वरती जसं आपलं नाव असतं त्याच्यामध्ये जशी स्पेलिंग असते तशी स्पेलिंग तुम्हाला इथे टाकायचंय. पहिल्या नावाने सुरुवात केली तरी काय अडचण नाही मित्रांनो, काय. ठीक आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर पुढे बघा आपल्याला विचारलंय तुमच्या नावामध्ये बदल आहे का, असेल तर येस करायचं. ठीक आहे. त्यानंतर इथं आय अग्रीचं ऑप्शन आहे. इथे क्लिक करायचं आणि जे पण तुमचं नवीन नाव बदललंय ते नाव इथं तुम्हाला टाकायचंय. आता काही मुलींचे जर म्हटलं तर बहुतेक मुलींच्या लग्नानंतर नावामध्ये बदल केला जातो, तर ते नवीन नाव तुम्हाला इथे टाकायचंय. मात्र डॉक्युमेंट वरती जे नाव आहे तेच तुम्हाला इथं मेन्शन करायचं मित्रांनो. लग्नानंतरचं नाव इथे टाकायचं नाहीये. डॉक्युमेंट वरती जे नाव आहे तेच बाकी ठिकाणी भरायचं आहे. फक्त नावामध्ये बदल झाला असेल तर येस करायचं आणि इथं जे नवीन नाव बदललंय ते तुम्हाला इथे टाकायचंय आणि इथं पुन्हा रिव्हेरीफाय करायचं, पुन्हा इथं टाईप करायचं. ठीक आहे. आता नावामध्ये बदल नसेल तर इथं नो वरती क्लिक करायचंय. त्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ तुम्हाला सिलेक्ट करायची, डे मंथ इयर या स्वरूपामध्ये. सर्वप्रथम इथं वर्षावरती सिलेक्ट करायचं. इथं वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं. त्यानंतर इथं महिना वगैरे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. तुम्ही महिना इथं सिलेक्ट करू शकता आणि दिनांक इथं सिलेक्ट करू शकता. पुन्हा आपल्याला जर म्हटलं तर रिव्हेरीफाय करायची डेट ऑफ बर्थ, पुन्हा इथं आपल्याला क्लिक करायचं आणि जी पण तुम्ही डेट ऑफ बर्थ टाकली होती ती रिव्हेरीफाय तुम्हाला इथं टाईप करायची. ठीक आहे. या स्वरूपामध्ये हे सर्व झाल्यानंतर इथं जनरल मेल फिमेल तुम्हाला इथे टाईप करायचे जे पण असेल. ठीक आहे.
तर पुन्हा इथे व्हेरीफाय करायचं मेल फिमेल. त्यानंतर इथं वडिलांचं नाव टाकायचं, फक्त पहिलं नाव टाकलं तरी काय अडचण नाही. ठीक आहे, पुन्हा वडिलांचं नाव इथं व्हेरीफाय करायचंय, आईचं नाव टाकायचंय, पुन्हा आईचं नाव इथं व्हेरीफाय करायचंय. ठीक आहे, पुन्हा रिटाईप करायचंय. त्यानंतर पुढे यायचंय, इथे एक ईमेल आयडी द्यायचा आहे. ईमेल आयडी दिल्यानंतर इथे ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी टाकल्यानंतर इथं जनरेट ईमेल ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. जो पण ईमेल आयडी तुम्ही इथं देता त्याच्यावरती ओटीपी सेंड केला जाईल, तो ओटीपी इथं तुम्हाला टाकायचा आणि इथं व्हेरीफायचं ऑप्शन असतं, व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं. त्याचप्रमाणे मोबाईल नंबर टाकायचा, मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाईल, इथं जनरेट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि ओटीपी टाकून इथे व्हेरीफायचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्स बद्दल माहिती देऊन घेतो. या पदभरतीसाठी या नोट्स तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. त्यानंतर लगेच आपण पुढे व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत. सर्वप्रथम या पदभरतीचा अभ्यासक्रम आपण जाणून घेऊया मित्रांनो. सर्वप्रथम जर म्हटलं तर आपली फक्त एक लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. लेखी परीक्षा झाल्यानंतर ज्यांना पण जास्त गुण मिळतील त्यांचं डायरेक्टली इथं सिलेक्शन होणार आहे. लेखी परीक्षा ही 100 गुणांची असणार आहे मित्रांनो. 100 गुणांची आणि 100 प्रश्नांची ही लेखी परीक्षा असणार आहे. तर या प्रश्नांना सोडवण्यासाठी तुम्हाला 90 मिनिटाचा टाइम असणार आहे, हे देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं असणार आहे. यामध्ये विज्ञानावरती 25 प्रश्न विचारले जाणार आहेत, गणितावरती 25 प्रश्न, त्यानंतर बुद्धिमत्तावरती 30 प्रश्न, त्यानंतर जीके जीएस वरती, ठीक आहे, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी वगैरे याच्यावरती 20 प्रश्न. अशा प्रकारचे टोटल जर म्हटलं तर 100 प्रश्न विचारले जातील 100 गुणांसाठी. 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला चुकीचे प्रश्न सोडवायचे नाहीत मित्रांनो. निगेटिव्ह मार्किंग इथे स्ट्रॉंग ठेवलेले मित्रांनो, त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित तयारी करणं गरजेचं असणार आहे. तर या विषयांचे आपण नोट्स उपलब्ध करून देतो. यामध्ये तुम्हाला जीके जीएसचे आयएमपी प्रश्न भेटतील, त्यासोबत गणित बुद्धिमत्तेचे तुम्हाला टॉपिक नुसार नोट्स भेटतील. प्रत्येक टॉपिक नुसार आणि स्पष्टीकरणासोबत आपल्या नोट्स उपलब्ध करून दिले जाणार आहे. इव्हन यामध्ये जर विचार केला तर करंट अफेअर देखील तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचा आपण उपलब्ध करून देतोय. या सर्व नोट्सची किंमत आपण अतिशय कमी ठेवलेली मित्रांनो. यासोबत आपल्याला काय क्वेश्चन पेपर देखील दिल्या जातील मित्रांनो. यांची सर्वांची किंमत 159 ठेवलेली मित्रांनो, 159 रुपीज किंमत ठेवलेली आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इथे एक नंबर देतोय 91 39 64 31 99. बघा, तुम्ही नोट करून घ्या हा नंबर 91 39 64 31 99. या नंबरवरती तुम्हाला फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय. ठीक आहे, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने. आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व विषयांच्या या ज्या नोट्स आहेत, आयएमपी प्रश्न आहेत, ते तुम्हाला व्हॉट्सअपवरती सेंड केले जातील पीडीएफ स्वरूपामध्ये, ज्या की आपल्याला या पदभरतीसाठी अतिशय महत्त्वाच्या असणार आहे. करंट अफेअर वगैरे तुम्हाला 2 वर्षाचं लेटेस्ट भेटून जाणार आहे मित्रांनो. तर हा आपला अभ्यासक्रम असणार आहे, त्याच्यानुसार आपण नोट्स देखील उपलब्ध करून देतोय अतिशय कमी किमतीमध्ये. तर या नोट्सचा देखील तुम्ही लाभ घ्यायला विसरू नका. तर चला पुढे आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो. बाकीची डिटेलमध्ये आता माहिती आपण जाणून घेऊयात. त्यानंतर पुढे आता आपल्याला काय म्हटलेलं बघा, आता आपण फॉर्म भरायला पुन्हा सुरुवात करत आहोत. इथं आपल्याला आधार व्हेरिफिकेशन करणं गरजेचं असणार आहे. तर इथे आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथं जनरेट आधार ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. आधार नंबरशी जो पण मोबाईल नंबर लिंक असतो त्याच्यावरती ओटीपी सेंड केला जातो, तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून व्हेरीफाय वरती क्लिक करायचंय. इथे जर म्हटलं तर आधार कार्डचं तुम्हाला इथं ऑप्शन दिलेलंच आहे मित्रांनो, त्याच्यामुळे हे तुम्हाला टाकावंच लागणार आहे. आणि आधार कार्डचा जो पण आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असतो तोच तुम्हाला इथे व्हेरीफाय करणं गरजेचं असणार आहे. आता फॉर्म भरण्यासाठी भरपूर दिवस आहे मित्रांनो. आधार अपडेट केलं तर ऑनलाईन 2-3 दिवसामध्ये ते अपडेट होऊन जातं. तुम्हाला लगेच ओटीपी आरामशीर भेटून जाईल. तोपर्यंत तुम्ही व्यवस्थित, जर तुम्ही आधार अपडेट केलं नसेल किंवा तुमच्याकडे तो मोबाईल नंबर नसेल तर तो लवकर अपडेट करून घ्या. त्याशिवाय तुम्हाला इथं व्यवस्थित फॉर्म भरता येणार नाही. कारण इथून पुढे बाकीच्या ज्या भरती आहेत त्यांना सुद्धा अशाच प्रकारची प्रक्रिया करण्यात आलेली मित्रांनो. त्यामुळे हे आधार व्हेरिफिकेशन तुम्हाला इथं करावं लागणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आधार कार्डशी जो पण मोबाईल नंबर लिंक आहे तो तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यावरती जो पण ओटीपी सेंड केला जातो तो ओटीपी इथे टाकून व्हेरीफाय करायचा. आधार नंबर टाकायचा, जनरेट ओटीपी वरती क्लिक करायचं, ओटीपी सेंड केला जाईल. आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती व्हेरीफाय वरती तुम्हाला क्लिक करायचं ओटीपी टाकून. ठीक आहे, त्यानंतर खाली यायचे, तुम्हाला व्यवस्थित इथं काही आपल्याला सूचना दिल्या ते आपल्याला वाचून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथं पासवर्ड व्यवस्थित तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड इथे तुम्हाला पुन्हा कन्फर्म करायचा, म्हणजे पुन्हा टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला आय एम नॉट रोबोटचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं बघा प्रिव्ह्यू अँड क्रिएट अकाउंटचं ऑप्शन आहे, बघा प्रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटचं, इथं आपल्याला क्लिक करायचंय. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याकडे संपूर्ण आपण जी पण माहिती टाकलेली असते ती दिसून येते. ती आपल्याला बरोबर आहे की नाही चेक करायची आणि बरोबर असेल तर सबमिट वरती क्लिक करायचं. एवढंच आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची प्रोसेस आहे. आता आपण डायरेक्टली इथं लॉग इन होऊ शकता. आता ऑलरेडी मी इथं अकाउंट बनवून घेतलेलं आहे, त्यामुळे इथं मी डायरेक्टली इथं लॉग इन हेच ऑप्शन आहे, इथे क्लिक करतो. किंवा होम पेज वरतून जर आला तर इथं आपल्याला बघा ऑलरेडी अकाउंटचं ऑप्शन आहे, इथं आपण क्लिक करू शकता. ठीक आहे, तर इथे क्लिक करून आता जो पण आपण ईमेल आयडी दिला होता किंवा मोबाईल नंबर दिला होता तो टाकायचा आहे. जो पासवर्ड तयार केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर आय एम नॉट रोबोटचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करून लॉग इनचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे.
तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता व्यवस्थित ही जी माहिती ती व्यवस्थित आपण जाणून घेऊयात मित्रांनो. आता इथून आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायला इथं सुरुवात करू शकतो. ठीक आहे. इथे क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे सेकंड नंबरचं ऑप्शन आहे इथे क्लिक होऊन जाईल किंवा ऑटोमॅटिकली जरी म्हटलं तर तुम्ही वरतून देखील सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. आता इथे काय असतं मित्रांनो, एकदा रजिस्ट्रेशन केलं की तुम्ही केव्हाही रजिस्ट्रेशन केलं असेल तरी काही अडचण नाही मित्रांनो. जेवढं पण लेटेस्ट वॅकन्सीज असतात त्यांच्यासाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. ठीक आहे. आता एकदा रजिस्ट्रेशन झालं तर बघा इथं आता सध्या जर म्हटलं तर 2 पदांसाठी इथं पदभरती चालू आहे. आपल्यासाठी महत्वाचं ग्रुप डी चं पद आहे मित्रांनो. त्याच्यासाठी 23 तारखेपासून इथं ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, जे की तुम्ही बघू शकता. आणि ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे 22/2/2025. ठीक आहे. आता इथं आपल्याला हे ऑलरेडी इथं पद सिलेक्ट असतं, फक्त आपल्याला इथं क्लिक करायचं आणि त्यानंतर इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं. ठीक आहे. त्या अगोदर जर म्हटलं तर नोटिफिकेशन डाउनलोड करायची असेल तर इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. काही सूचना वगैरे वाचायची असेल तर तुम्ही इथून त्या सूचना वाचू शकता. आणि इथेच वरती तुम्हाला ऍप्लिकेशन हिस्ट्रीचं ऑप्शन भेटतं बघा. इथून आपण जेवढे पण फॉर्म भरलेले असतील आतापर्यंत, आता ज्या विद्यार्थ्याचं मी लॉगिन केलेलं आहे त्यांनी जेवढे पण इथं फॉर्म भरले असतील ते सर्वचे सर्व इथं दिसून येतील. इथं आपल्याला स्टेटस वगैरे दिसेल, पेमेंट टेस्ट दिसेल, ते ऍप्लिकेशन फॉर्म तुम्ही इथं डोळ्याचं ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही ते बघू शकता, डाउनलोड करू शकता, प्रिंट घेऊ शकता. ठीक आहे. हे सर्व ऑप्शन आहे. आता आपण जो नवीन फॉर्म भरणार आहोत ग्रुप डी साठी, आता जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलं असेल तर ऍप्लिकेशन हिस्ट्रीवरती कोणत्या प्रकारचं ऑप्शन दिसणार नाहीये. जेव्हा तुमचा हा पूर्ण फॉर्म भरून होईल तेव्हा तुम्हाला तो ऍप्लिकेशन हिस्ट्रीवरती तो फॉर्म दिसणार आहे. आता जी प्रोसेस आपण संपूर्ण बघणार आहोत ग्रुप डी या पदासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, ही संपूर्ण प्रोसेस आपण इथं भरणार आहोत. मात्र आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या विद्यार्थ्याचं मी इथं लॉगिन केलेलं आहे ऑलरेडी त्यांनी काही फॉर्म भरले होते त्याच्यामुळे त्याची माहिती ऑलरेडी पहिलीच टाकली गेली होती. आता जी पण माहिती त्यांनी टाकली होती ती ऑलरेडी इथं असणार आहे. बाकीची माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. जर तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा बाकी सर्व माहिती भरावी लागणार आहे. कोणकोणती माहिती टाकायची हे देखील मी तुम्हाला सांगत आहे. बघा आता आपल्याला इथं ऑनलाईन अर्ज भरायला लगेच सुरुवात करायची आहे. तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथं जर म्हटलं तर आपल्याला इथं वेगवेगळे विभाग आहेत बघा. इथं आपल्याला कोणकोणत्या विभागामध्ये अर्ज भरायचा आहे ते आपल्याला इथे सिलेक्ट करायचे. आता जर म्हटलं तर आपण महाराष्ट्रामधून अर्ज करणार आहोत तर आपण मुंबई विभागासाठी म्हणजेच जो रेल्वे झोन आहे त्याच्यासाठी इथं अर्ज करू शकतो. बाकीचे बाहेरचे आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. महाराष्ट्राचे जे पण ठिकाणे दिसतील किंवा जे पण आपल्याला एरिया दिसेल ते तुम्ही इथं झोन किंवा एरिया ते सिलेक्ट करू शकता. जसं की मुंबई मी इथं सिलेक्ट केलं, इथं टिक मार्क केलं आणि त्यानंतर नेक्स्ट वरती आता मी क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. सांगितल्याप्रमाणे ऑलरेडी या विद्यार्थ्याचं लॉगिन केलेलं आहे, त्यांनी ऑलरेडी काही फॉर्म भरलेले आहेत. तर त्याचा जो डेटा आहे मित्रांनो त्याची जी माहिती ऑलरेडी इथं घेतली जाईल अशा प्रकारची इथं नोटीस आलेली आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन केलं असेल तर ही माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. जी माहिती तुम्ही इथं टाकली नव्हती ती माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार आहे. जेवढी पण माहिती भरण्याचं ऑप्शन आहे ते सर्वचे सर्व माहिती तुम्हाला इथं भरावी लागते, जी की मी तुम्हाला ऑलरेडी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो, काळजी करू नका. तर बघा या पेजवरती जी माहिती दिसत आहे ती ऑलरेडी आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस इथं भरली होती, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. इथं आईचं नाव, वडिलांचं नाव, आपलं पूर्ण नाव, इथं अशा प्रकारची डेट ऑफ बर्थ वगैरे ही माहिती इथं दिलेली आहे. तर थोडंसं हे पेज खाली घेऊया. तर बघा खाली आपल्याला कोणकोणती माहिती भरायची, तर मॅरिटल डिटेल्स तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. लग्न असेल, लग्न झालेलं असेल तर मॅरिड, अदरवाईज अनमॅरिडचं ऑप्शन आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. डिवोर्स आणि ऑल्टर जे पण ऑप्शन आहे ते देखील तुम्हाला इथं भरण्यासाठी भेटून जातात. जे पण तुमचे मॅरिटल डिटेल्स असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. मॅरिड, अनमॅरिड ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं रिलिजन सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे. हिंदू, मुस्लिम, सिख, साई जेवढे पण आपल्या भारतामध्ये रिलिजन्स आहेत ते सर्व तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं मातृभाषा इथे सिलेक्ट करायची, जी की आपली महाराष्ट्राची मराठी आहे. आपण इथं मराठी इथं सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे बघा इथे एक महत्त्वाचं ऑप्शन दिलेलं आहे मित्रांनो. आता आपली जी एक्झाम होणार आहे ती ऑनलाईन होणार आहे. सीबीटी टेस्ट म्हणजेच ऑनलाईन कम्प्युटरवरती एक्झाम असणार आहे मित्रांनो. 4 पर्याय असतील, तुम्हाला एक पर्याय सिलेक्ट करायचं असतं. तर त्याच्यासाठी जी एक्झाम आपण देणार आहोत त्याची भाषा तुम्हाला कोणती ठेवायची ते ऑप्शन इथं बघा. आपल्याला जे एक्झामचे मीडियम असणार आहे, एक्झामची जी भाषा असणार आहे ती कोणती ठेवायची. आता इथून मागे जर म्हटलं तर 2020 किंवा 21च्या अगोदरचा जर विचार केला तर सर्व भाषा विचार केला तर फक्त हिंदी आणि इंग्लिशचं ऑप्शन तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटायचं. ठीक आहे. म्हणजे जी ऑनलाईन एक्झाम व्हायची ती आपण एकतर हिंदीमध्ये देऊ शकत होतो किंवा इंग्लिशमध्ये देऊ शकत होतो. परंतु आता जर विचार केला तर आपल्याला मराठी भाषेचं देखील ऑप्शन आलेलं आहे. आपण ही जी एक्झाम होणार आहे ती मराठी भाषेमध्ये देखील देऊ शकतो, काही अडचण नाही. तर त्यासाठी इथं आपल्याला जी एक्झाम होणार आहे ती मराठी भाषा इथे सिलेक्ट करायचं. अदरवाईज तुम्हाला हिंदीमध्ये द्यायची असेल आपली एक्झाम तर तुम्ही इथे हिंदी लँग्वेज सिलेक्ट करू शकता, इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. त्यानंतर पुढे आपल्याला काय इथं विचारले बघा, आपल्याला इथं आयडेंटिफिकेशन मार्क इथे विचारले. ठीक
ठीक आहे. इथं आपल्याला ते कन्फर्म करायचं, दुसरं असेल काय तर तुम्ही इथं देऊ शकता, काय अडचण नाही. आता हे आयडेंटिफिकेशन मार्क काय असतं मित्रांनो, तर हे आपल्याला आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. ते मार्क आपल्याला इथे टाकायचे. आपल्या अंगावरती कुठं तीळ असेल, ठीक आहे, तीळ असेल किंवा मोस असेल, ठीक आहे, मोस असेल किंवा आपल्याला कधी लागलेलं असेल त्याची एखादी खून असेल, मार्क असेल, ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. असं एखादं आपल्या शरीरावरती कुठं तीळ, मोस किंवा कुठं लागलेलं असेल तर ते मार्क इथं तुम्ही सांगू शकता. जसं की इथे टाकलेलं आहे मोल ऑन लेफ्ट हँड मिडल फिंगर, या टाईपचं टाकलेलं आहे. आणि त्यानंतर मोल अँड चेस्ट म्हणजे छातीवरती तीळ आहे किंवा तीळ इथं आपल्याला डाव्या अंगठ्याच्या किंवा उजव्या अंगठ्याच्या कुठं पण जिथं तीळ, मोस असेल त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता, जी की तुम्ही अशा स्वरूपामध्ये टाईप करू शकता. जर टायपिंग नसेल तर तुम्हाला सर्वप्रथम काय करायचंय, गुगल ट्रान्सलेट वरती जायचंय, मराठीमध्ये भाषा माहिती टाईप करायची आणि ते कॉपी पेस्ट तुम्ही इकडे करू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुम्हाला इथं हे भरणं गरजेचं असणार आहे. पुढे जर म्हटलं तर आपल्याला कम्युनिटी म्हणजेच आपली कास्ट सिलेक्ट करायची, जी पण कास्ट असेल ती तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. इथे सर्व कास्ट तुम्हाला इथे दिसून येतील. आता कास्ट सिलेक्ट केल्यानंतर इथं ऑटोमॅटिकली जर म्हटलं तर आपल्याला इथं सबकास्ट इथं टाकण्यासाठी येते, तर सबकास्ट तुम्ही इथं टाकणार. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर इथे तुम्ही टाकणार. जर ओपन तुम्ही इथं सिलेक्ट केलं, ओपन मधून तुम्ही अर्ज भरणार असाल तर इथे तुम्हाला कोणत्या प्रकारचं कास्ट सर्टिफिकेट किंवा कास्टची माहिती देण्यासाठी येणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर इथं इश्यू कोणी केलेलं आहे कास्ट सर्टिफिकेट त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. ऑलरेडी आपल्याला इथं दिलेलं असतं कास्ट सर्टिफिकेट वरती आपल्याला जो शिक्का असतो त्याच्यावरती हे नाव असतं, सब डिव्हिजनल ऑफिसर किंवा ऑथराइज तुमचं दुसरं असेल तर ते तुम्ही बघायचं आणि ते इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर कुठून इश्यू झालं, कोणत्या राज्यातून, तर महाराष्ट्र. ऑथराइज तुम्ही जेथून पण इश्यू केलेलं असतं तुमच्या सर्टिफिकेट वरती जिथं पण राज्याचं ऑप्शन असेल किंवा राज्याचं जे पण मेन्शन केलेलं असतं ते तुम्ही इथे टाकणार. त्यानंतर इथं केव्हा तुम्हाला हे सर्टिफिकेट भेटलं त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती द्यायची. त्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला जर म्हटलं तर आता एससी एसटी या कॅटेगरीसाठी जर म्हटलं तर पासची देखील इथं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो. फ्री पास जर तुम्हाला पाहिजे असेल, एक्झामला जाण्यासाठी फ्री पास तुम्हाला पाहिजे असेल तर ते देखील तुम्हाला इथे भेटणार आहे. तर ते तुम्हाला पाहिजे असेल फ्री मध्ये तुम्हाला जाण्यासाठी जो प्रवास खर्च आहे तो पाहिजे असेल तर येस वरती क्लिक करायचं. त्यानंतर तुमचं जवळचं जे पण स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आणि कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. तर या स्वरूपामध्ये ही संपूर्ण माहिती तुम्हाला इथं भरून घ्यायची आहे मित्रांनो. काय काय माहिती सांगितली व्यवस्थित जाणून घ्या. या स्वरूपामध्ये तुम्हाला ही माहिती भरायची आहे. ठीक आहे, तर बघा या स्वरूपामध्ये इथं बाकीच्या कॅटेगरी तुम्ही सिलेक्ट केला तर त्याच्यासाठी ऑप्शन नसणार आहे मित्रांनो. हे जे रेल्वे पासचं ऑप्शन आहे, फ्री पास तुम्हाला भेटतो, हे नसणार आहे. हे फक्त मागासवर्गीय कॅटेगरीसाठी असतं, एससी एसटी आणि अदर कॅटेगरीसाठी. ठीक आहे, त्यामुळे त्यांना हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. जर तुम्हाला सूट पाहिजे असेल, काही तुम्हाला जे पण चार्जेस आहे, प्रवास खर्च आहे तो रिटर्न पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर चला आता पुढील माहिती जाणून घेऊयात. तर बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे पुढे येईल. थोडंसं खाली आल्यानंतर आता तुम्हाला इथं ऍड्रेस टाकायचा आहे. ठीक आहे, इथं तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर डॉक्युमेंट देखील तुम्हाला इथं कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करून घ्यावं लागणार आहे. ते तुम्ही इथं अपलोड करून घेणार. ठीक आहे, अदरवाईज नसेल पाहिजे तर इथं डायरेक्टली इथं नो वरती क्लिक करायचं. हे अपलोड डॉक्युमेंट्स ऑप्शन इथून निघून जाईल, काही अडचण नाही. पुढे आता आपल्याला ऍड्रेस डिटेल टाकायची मित्रांनो. ठीक आहे, ऍड्रेस मध्ये सर्वप्रथम आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं, जिल्हा सिलेक्ट करायचं. त्यानंतर संपूर्ण आधार कार्ड वरती जसा पूर्ण ऍड्रेस असतो तसा पूर्ण ऍड्रेस टाकायचा. त्यानंतर इथं शहराचं किंवा गावाचं नाव टाकायचं आणि पिनकोड टाकायचा. आता इथं आपल्याला प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे सध्याचा राहण्याचा पत्ता टाकायचा मित्रांनो. ठीक आहे, आणि इथं आपल्याला कायमस्वरूपी राहण्याचा परमनंट ऍड्रेस, ठीक आहे, कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता इथे टाकायचा आहे. जर तुमचा दोन्ही ऍड्रेस सारखाच असेल तर तुम्हाला फक्त इथे तो ऍड्रेस मेन्शन करायचा, इथे टिक लावायचं, ऑटोमॅटिकली इथं तो ऍड्रेस कॉपी पेस्ट होऊन जाईल जो इकडे टाकलेला असतो तो. ठीक आहे, फक्त इथेच टाकायचं, इथे टिक मार्क करायचं, इकडे तो जो ऍड्रेस आहे कॉपी पेस्ट होऊन जाईल. त्यानंतर इथं सेव्हचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं, सेव्ह करायचं. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती क्लिक करायचं. सर्वप्रथम सेव्ह करा. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला इथं नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा नेक्स्ट केल्यानंतर अशा प्रकारचा तुमचा डाटा संपूर्ण सेव्ह होऊन जाईल. पुन्हा अशा प्रकारचे इथं इन्फॉर्मेशन येईल किंवा नोटीस येईल की तुम्ही आधी जी माहिती भरली होती, जर तुम्ही याच्या अगोदर फॉर्म भरला असेल तर तीच माहिती इकडे कॉपी पेस्ट होईल. तो डेटा आहे, तो डेटा इकडे सेव्ह असतो, त्याच्यामुळे इकडे येईल. ठीक आहे, काही बदलाव करायचा असेल तर तुम्ही बदलाव करू शकता, काय अडचण नाही. आणि तुम्ही जर पहिल्यांदाच भरत असाल तर तुम्हाला बाकीची माहिती इथं भरावी लागणार आहे. इथं कट वरती क्लिक करायचे. आता इथं सर्व आरक्षणाविषयी तर आपल्याला जी पण माहिती ही आरक्षणाविषयी इथं दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. जसं की एक सर्व्हिसमॅन असेल तर येस नो इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही काय अपंग वगैरे असेल तर येस नो इथं तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला कॅटेगरीनुसार इथं काय महत्वाचे ऑप्शन दिलेले आहेत, याच्यामध्ये तुम्ही कशामध्ये येत असाल, ठीक आहे, तर ती तुम्ही इथं येस नो सिलेक्ट करू शकता. आता हे सर्व आरक्षणाची माहिती जी की तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, तर बघा ही सर्व इतर माहिती तुम्हाला इथं दिसत असेल. पुढे तुम्ही रेल्वेमध्ये कामाला असाल त्याच्याबद्दल माहिती दिलेली मित्रांनो. तुम्ही असेल रेल्वेच्या इतर विभागामध्ये ते येस करू शकता, त्याच्याबद्दल माहिती देऊ शकता. ठीक आहे, कारण जर म्हटलं तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या डिपार्टमेंटमध्ये
कामाला असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. जर कुठंच कामाला नसेल तर तुम्ही नॉट ऍप्लिकेबलचं ऑप्शन आहे इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. अदरवाईज याच्यामध्ये कुठं असेल स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट किंवा आपल्याला पब्लिक सेक्टरचं ऑप्शन आहे, तर याच्यामध्ये कुठं कामाला असेल तर ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. अदरवाईज इथं नो नो तुम्ही इथं सिलेक्ट करत चालणार. ठीक आहे. त्यानंतर पुढे याच स्वरूपामध्ये तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती जाणून घेऊ शकता. आता पुढे जर म्हटलं तर आता बघा, आता तुम्हाला सांगितलं तर कॅटेगरीनुसार काही विद्यार्थ्यांना पास इथं फ्री असतो. ठीक आहे. जाण्यासाठी येण्यासाठी जो पास आहे तो फ्री असतो. त्याचे पैसे रिटर्न घेण्यासाठी किंवा ते पैसे आपल्याला अकाउंटवर जमा करण्यासाठी इथे बँकेची माहिती इथे तुम्हाला भरायची. ठीक आहे. जी फी असते ती रिटर्न घेण्यासाठी तुम्हाला इथं बँकेची माहिती इथं भरायची. तर हे जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत मित्रांनो, मागासवर्गीय कॅटेगरीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी हे ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे बँकेची माहिती इथं भरावी लागते. ती माहिती कोणकोणती भरायची ते देखील मी तुम्हाला इथं सांगून घेतो. तर बघा, अशा स्वरूपामध्ये तुमच्याकडे हे पेज ओपन असणार आहे. इथे जर म्हटलं तर आपलं स्वतःचं नाव टाकायचं, त्यानंतर इथं बँक अकाउंट नंबर, इथं आपल्याला पुन्हा तोच अकाउंट नंबर टाईप करायचा आहे मित्रांनो जो आपण टाकलेला असतो. आयएफसी कोड टाकायचा आहे. त्यानंतर आपण कोणत्या बँकेमध्ये पैसे रिटर्न घेणार आहात ही जी माहिती टाकलेली आहे त्या बँकेचं नाव टाकायचं. त्यानंतर इथं आपण जेव्हा आयएफसी कोड टाकतो तो ऑटोमॅटिकली इथं आयएफसी कोड नुसार आपल्या बँकेची जी पण लोकेशन असेल, ऍड्रेस असेल, ते बँकेचं लोकेशन ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. ही सर्व माहिती टाकून झाल्यानंतर इथं आपल्याला पुन्हा सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह करायचं आणि त्यानंतर नेक्स्ट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारची माहिती तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता इथे काही आपल्याला एज्युकेशनल इन्फॉर्मेशन द्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आता सर्वप्रथम 10वीची माहिती द्यायची आहे. त्यानंतर आपण जर दुसरं आपण काही ग्रॅज्युएशन वगैरे झालं असेल, आपला आयटीआय झाला असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. काय अडचण नाही. ठीक आहे. आता जसं की इथं ऑलरेडी एका विद्यार्थ्याची माहिती इथं भरलेली आहे, तर ही मी एडिट करतो. एडिट वरती आपण इथं ऑप्शन इथं क्लिक करू शकता. अदरवाईज तुम्ही पहिल्यांदाच फॉर्म भरत असाल तर हे डायरेक्टली तुमच्याकडे अशा प्रकारचं असणार आहे. जे खालचं ऑप्शन आहे तेच तुम्हाला इथे दिसणार आहे. अदरवाईज काही दुसरं ऑप्शन दिसणार नाही. तर सर्वप्रथम इथं तुम्हाला इथं सिलेक्ट करण्याचा ऑप्शन आहे, तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करणार. कोणत्या राज्यातून तुम्ही 10वी पास केली ते राज्य सिलेक्ट करणार, जिल्हा सिलेक्ट करणार, त्यानंतर बोर्डाचं नाव टाकणार. ठीक आहे. त्यानंतर पासिंग आपल्याला इथं डेट ऑफ पासिंग टाकायची. आता बहुतेक विद्यार्थ्यांना ही डेट ऑफ पासिंग काय असते किंवा कुठून भेटेल हे आपल्याला समजत नाही. कारण आपल्या मार्कशीट वरती जर विचार केला तर आपल्या मार्कशीट वरती फक्त आपल्याला मंथ आणि इयर असतं. ठीक आहे. म्हणजेच कोणत्या महिन्यात आपण 10वी पास केली, 12वी पास केली हेच असतं. आता आपल्याला डेट ऑफ पासिंग हे तुम्हाला कुठून भेटणार हे देखील सांगतो. आता इथं बघा, 10वीचं मार्कशीट घ्यायचं नाहीये, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट घ्यायचंय. ठीक आहे. आपण ज्याला बोलतो 10वीचं प्रमाणपत्र. ठीक आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट तुम्हाला घ्यायचंय. आणि जसं की हे सर्टिफिकेट आहे तर या सर्टिफिकेटच्या इथे कोपऱ्यामध्ये, या कोपऱ्यामध्ये आपल्याला आपली जी पण पासिंग डेट आहे, ठीक आहे, डेट ऑफ पासिंग ती दिलेली असते प्रत्येक सर्टिफिकेटची. जसं की 10वी 12वीची, तर दोन्ही सर्टिफिकेटची इथं पासिंग डेट असते. तर ती पासिंग डेट इथे तुम्हाला मेन्शन करायची मित्रांनो, पूर्ण डेट. त्यानंतर इथं रोल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं, इथं फक्त हे ऑलरेडी सिलेक्ट असतं तेच राहून द्यायचंय आणि इथं अपडेटचं ऑप्शन आहे. अपडेट वरती आपण क्लिक करणार. इथं पर्सेंटेज वगैरे हे टाकण्याचं काय ऑप्शन नाहीये मित्रांनो, त्याच्यामुळे इथं येणे तुम्हाला इथं दिसत असेल, काय अडचण नाही. ठीक आहे. तर ऑलरेडी इथे मी टाकलेले मित्रांनो, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. तर आता मी डायरेक्टली इथं कॅन्सल किंवा अपडेटचं ऑप्शन आहे, इथं मी क्लिक करू शकतो. ठीक आहे. आता ही माहिती इथं भरून झाल्यानंतर ऑदर तुम्हाला काही दुसरं झालं असेल काय आयटीआय वगैरे, तर त्याची माहिती तुम्ही इथे ऍड करू शकता. अदरवाईज काय ऍड करण्याची गरज नाहीये, कारण फक्त ही 10वी पास वरती पदभरती आहे. तर दुसरं काही नसलं तरी चालेल. आता ही संपूर्ण माहिती टाकून झाल्यानंतर तुम्हाला फक्त इथं नेक्स्टचं ऑप्शन आहे बघा, नेक्स्ट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारचं पेज आहे तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे मित्रांनो. इथे जर म्हटलं तर अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल. आता जी कॅटेगरी मी सिलेक्ट केलेली त्याच्यानुसार एक डॉक्युमेंट मी इथं अपलोड केलेलं आहे. ते डॉक्युमेंट मी इथं व्ह्यू करू शकतो, बघू शकतो मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर आता फोटोग्राफ इथं तुम्हाला इथं अपलोड करायचं आणि सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. तर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खाली यायचंय. ठीक आहे. जर तुम्ही अदर कॅटेगरी इथं सिलेक्ट केली असेल, मागासवर्गीय तुमची कॅटेगरी नसेल किंवा एससी एसटी अदर कॅटेगरी नसेल, तर तुम्हाला हे जे ऑप्शन आहे हे दिसणार नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तर ते एससी एसटी आणि ज्या मागासवर्गीय कॅटेगरी आहे तर त्यांच्यासाठी जे डॉक्युमेंट आणि फी रिटर्न घेण्यासाठी पीडीएफ अपलोड करायला सांगितलं होतं, जे की होतं आपलं कास्ट सर्टिफिकेट, ते दिसेल. आणि जर तुम्ही हे अपलोड केलं नसेल तर हे तुम्हाला दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका, तुम्ही डायरेक्टली फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्या. तर फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करण्यासाठी थोडंसं खाली यायचंय. इथं आपल्याला संपूर्ण सॅम्पल दिलेला आहे, फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला कशी अपलोड करायची. तर अपलोड करण्यासाठी आपल्याला किती साईज पाहिजे, साईज विषयी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. 50 ते 100 KB मध्ये आपला फोटोग्राफ पाहिजे. बाकी संपूर्ण तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. फोटो अपलोड करण्यासाठी इथं आपल्याला चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि फक्त अपलोड करायचं. या स्वरूपामध्ये सिग्नेचर अपलोड करायचे आणि तुम्हाला इथं सिलेक्ट करून इथं सिग्नेचर देखील अपलोड करून घ्यायची आहे. ठीक आहे. फोटोग्राफ आणि सिग्नेचर कशी अपलोड करायची त्याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जर तुमची साईज कमी जास्त होत नसेल, व्यवस्थित तुम्हाला समजत नसेल, तर तसं देखील आपण चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो जाऊन तुम्ही बघू शकता, चेक करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला फोटो आणि जी सिग्नेचर आहे
त्याची साईज तुम्हाला बनवायची आणि तो तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचा आहे. तर पटकन एका विद्यार्थ्याचं इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतो आणि त्यानंतर पटकन इथं जे सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे इथे मी क्लिक करतो. तर बघा इथं फोटोग्राफ मी इथं अपलोड करण्यासाठी सिलेक्ट केला होता, परंतु इथं अशा प्रकारचा एरर आलेला आहे मित्रांनो. इथे काय म्हटलेलं आहे, प्लीज अपलोड जो फोटो आहे त्याचा जो बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट पाहिजे मित्रांनो. सफेद बॅकग्राऊंडचा फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. आता सफेद बॅकग्राऊंड तुम्हाला कसा करायचा याच्याबद्दल देखील माहिती देतो. ठीक आहे, डेमो तुम्हाला पटकन दाखवतो. थोडासा व्हिडिओ मोठा होऊ शकतो, परंतु इथे बहुतेक विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, तर हा प्रॉब्लेम तुम्हाला कसा सॉल्व्ह करायचा, कुठेही जाण्याची गरज नाही. फोटोचा बॅकग्राऊंड घर बसल्या कसा व्हाईट करायचा हे देखील मी तुम्हाला लगेच काही सेकंदामध्ये सांगून घेतो. तर आता फोटोचा बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा हे तर आपण जाणूनच घेणार आहोत, परंतु आता हे देखील जाणून घेऊया की आता आपल्याला इथं जी साईज दिलेली आहे, जसं की या साईज मध्ये आपल्याला फोटो इथं पाहिजे, तर कमी जास्त कशी साईज करायची हे देखील आपण जाणून घेऊया. जर तुम्हाला माहिती असेल तर हा व्हिडिओ थोडासा पुढे स्किप करू शकता, काय अडचण नाही. तर बघा साईज आपल्याला इथं रिसाईज करायची पहिल्यांदा, तर त्यासाठी आपल्याला रिसाईज फोटो अशा प्रकारचा आपल्याला टाईप करायचा आहे. ठीक आहे, नाही तर रिसाईज इमेज या टाईपचा आपल्याला टाईप करायचंय. तर जसं की रिसाईज इमेज आपण इथं टाईप करून घेऊयात, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. पहिलीच वेबसाईट ही येईल जी की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. या वेबसाईटला ओपन केल्यानंतर इथे आपला फक्त फोटोग्राफ किंवा सिग्नेचर इथे अपलोड करायचंय, जी की मी डेमो दाखवण्यासाठी एक कोणतेही डॉक्युमेंट इथे अपलोड करून घेतो. तर बघा एक फोटो मी इथं अपलोड केलेला आहे, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. आता याची साईज तुम्हाला इथे दिसेल केबी मध्ये. आता याची साईज कमी जास्त करण्यासाठी फक्त इथं आपल्याला जे पर्सेंटेज किंवा हे जे आहे इथं क्वालिटीचं ऑप्शन आहे हे तुम्ही कमी जास्त करू शकता. जसं की आता जर म्हटलं तर 430 आहे, तर 90% जर क्वालिटी केली आणि इथं रिसाईजचं ऑप्शन इथं क्लिक केलं तर डायरेक्टली 80 केबीचा हा फोटो झालेला आहे. म्हणजे 400 पासून डायरेक्टली इथं 80 वरती आलेला आहे. अजून कमी पाहिजे असेल तर आपल्याला फक्त इथं जे आहे कमी जास्त करायचं फक्त. तर इथं 70 केलं तर रिसाईज केल्यानंतर डायरेक्टली 48 का हा फोटो आलेला आहे. वाढवायची असेल तर आपण 95 करा, ठीक आहे ना, तर 96 करा. ठीक आहे, ती साईज इथं वाढणार. म्हणजे कमी जास्त करायची आणि ही साईज आल्यानंतर फक्त डाउनलोड इमेजचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आणि इमेज आता आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं. एवढीच प्रक्रिया करायची. इथून आपण जी साईज आहे फोटोची साईज इथं रिसाईज करू शकता अशा स्वरूपामध्ये आणि तो फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे. मात्र अजून तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंड देखील पाहिजे, तर तुम्हाला आता काय करायचंय, टाईप करायचंय बॅकग्राऊंड रिमूव्हर. ठीक आहे, बॅकग्राऊंड रिमूव्हर तुम्हाला अशा प्रकारे इथं टाईप करायचंय. फोटोचा बॅकग्राऊंड कसा व्हाईट करायचा हे तुम्हाला सांगत आहे. पहिलीच वेबसाईट येईल किंवा तुम्ही इथं नोट करून घेऊ शकता. ही वेबसाईट ही तुम्हाला इथं ओपन करायची. आता इथं ओपन केल्यानंतर पुन्हा तुम्हाला बॅकग्राऊंड कसं व्हाईट करायचं हे देखील सांगतो. तर इथे सर्वप्रथम तुमचा इमेज इथं अपलोड करून घ्यायचा. तर बघा फोटो इथं अपलोड केल्यानंतर त्याचा बॅकग्राऊंड ऑटोमॅटिकली इथं गायब होऊन जाईल मित्रांनो. आता इथे जर म्हटलं तर या फोटोचा बॅकग्राऊंड बघा अशा स्वरूपामध्ये होता. इथे खाली कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसत असेल निळ्या कलरचा इथं बॅकग्राऊंड होता. इथं अपलोड केल्यानंतर याचा बॅकग्राऊंड संपूर्ण निघून जाईल. आता हा एक पीएनजी फोटो झालेला आहे मित्रांनो. ठीक आहे, पीएनजी फोटो असतो. आता याच्या मागे कोणताच बॅकग्राऊंड नसतो, फक्त हा एकच फोटो एवढा तयार झालेला असतो. आता इथे महत्वाचं म्हणजे आता आपल्याला बॅकग्राऊंड इथे ऍड करणं गरजेचं असणार आहे. तर आता तुम्हाला काय करायचंय, इथे बघा आपल्याला बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे आणि इथे आपल्याला एक ऑप्शन आहे इफेक्टचा आणि इथं एडिट करण्याचं ऑप्शन आहे. आता इथूनच आपण लगेच आपला बॅकग्राऊंड इथं व्हाईट बॅकग्राऊंड इथे ऍड करून घेणार. तो कसा ऍड करायचा ते देखील मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघा बॅकग्राऊंड ऍड करण्यासाठी इथं बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे बघा, ऍड बॅकग्राऊंड. इथं आपल्याला क्लिक करायचं. इथं प्लसचं ऑप्शन आहे किंवा बॅकग्राऊंडचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला एक फोटो मागं ऍड करता येतो किंवा आपल्याला कलर ऍड करता येतो. तर आपल्याला व्हाईट कलर ऍड करायचा आहे, तर इथे आपल्याला व्हाईट कलर इथे सिलेक्ट करायचं किंवा इथे कलरचं ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे. आणि इथे सिलेक्ट केल्यानंतर त्यानंतर इथे बघा आपल्याला व्हाईट कलर दिलेला आहे. ठीक आहे, अदरही आपल्याला भरपूर कलर दिलेले आहेत जे की आपण मागे ऍड करू शकतो, परंतु आपल्याला व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे त्याच्यामुळे इथं व्हाईट आपण इथं सिलेक्ट करणार. तर बघा व्हाईट सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला व्यवस्थित समजत नसेल, परंतु आधी वेगळं होतं मागच्या साईडला, आता व्हाईट बॅकग्राऊंड पूर्ण ऍड झालेला आहे, जो की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. म्हणजे अगदी एका मिनिटामध्ये आपण आपला फोटोचा बॅकग्राऊंड इथं व्हाईट करू शकतो. या स्वरूपामध्ये तुम्ही तुमचा बॅकग्राऊंड इथं व्हाईट करू शकतो आणि त्याच सोबत तुम्हाला फोटोची साईज कशी कमी जास्त करायची हे देखील तुम्हाला सांगून घेतलेलं आहे, जेणेकरून फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण नाही येणार. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर आपल्याला इथं क्लोजचं ऑप्शन आहे, इथं सेव्ह करण्याचं ऑप्शन आहे, सेव्ह करून घ्यायचं. तर हे सर्व झालेलं आहे बघा, आपला बॅकग्राऊंड इथं व्हाईट झालेला आहे. इथून आपण कट केलं त्यानंतर डाउनलोड इमेजचं ऑप्शन आहे, डाउनलोड वरती क्लिक करायचं. आपला इमेज इथं लगेच डाउनलोड होऊन जाणार आहे मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये फोटोचा बॅकग्राऊंड तुम्ही इथं व्हाईट करू शकता मित्रांनो. हे देखील आपण जाणून घेतलं. आता चला फोटो आणि सिग्नेचर पटकन मी इथं अपलोड करून घेत आहे. तर बघा, आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर इथं अपलोड करून घेतलेलं आहे. आता सर्वप्रथम इथं सेव्ह वरती क्लिक करायचं आणि त्यानंतर नेक्स्टचं ऑप्शन आहे, नेक्स्ट वरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे.
बघा, त्यानंतर अशा प्रकारचं पेज इथे आपल्याकडे ओपन होऊन येणार आहे. आता बघा, इथं सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, इथे बहुतेक विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. आता आपण रेल्वेमधील जर म्हटलं तर ग्रुप डी या वर्गासाठी इथं या पदभरतीसाठी अर्ज करत आहोत आणि मुंबई झोनसाठी किंवा मुंबई युनिटसाठी आपण इथं अर्ज करतोय महाराष्ट्रातील. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, त्याच्यासाठी जाहिरात संपूर्ण व्यवस्थित बघून घ्यायची. आता ऑलरेडी इथे मी जाहिरात इथं ओपन करून घेतलेली आहे. आता आपल्याला इथं हे झोन आहेत किंवा आपल्याला जिथं अर्ज भरायचा प्रेफरन्स द्यायचे तर ते कसे निवडायचे ते तुम्हाला इथे सांगून घेतो. याच्यासाठी जर म्हटलं तर बघा, थोडंसं खाली येतो. आता थोडासा मोठा व्हिडिओ होऊ शकतो, परंतु अगदी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देत आहे, कारण हा एक व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला इतर जास्त व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे, तर डायरेक्टली खाली यायचंय. जिथं आपल्याला कॅटेगरीनुसार इथं जागा दिल्यात किंवा झोननुसार इथं जागा दिल्यात ते पेज आपल्याला इथं ओपन करायचंय आणि त्याच्यानुसार आपल्याला हे प्रेफरन्स इथं सिलेक्ट करायचे, कारण तिथे आपल्याला कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे हे माहिती असणं गरजेचं असणार आहे. आणि सर्व आपल्याला झोन इथं सिलेक्ट करायचे, जेणेकरून जिथं आपलं सिलेक्शन होईल तिथे चांगली गोष्ट आहे. तिथं नाही दिलं आपलं, तिथं नाही सिलेक्शन झालं तर दुसरीकडे आपलं तिथं सिलेक्शन होऊन जाईल. तर आपल्याला जास्त काय नाही, वेगवेगळे झोन दिलेले आहेत किंवा आपल्याला वेगवेगळे इथं युनिट दिलेले आहेत मित्रांनो. याच्यानुसार आपल्याला फक्त प्रेफरन्स द्यायची. तर याच्यासाठी आपल्याला डायरेक्टली खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं कॅटेगरीनुसार इथं आपल्याला जागा दिलेल्या आहेत बघा. डायरेक्टली आता हे पेज मी खाली घेत आहे, जेणेकरून आपल्याला समजून येईल. हे आपल्याला नोटिफिकेशन आपण देखील स्वतः एकदा व्यवस्थित बघून घ्यायचं आणि त्याच्यानुसार त्या झोननुसार त्या युनिटनुसार आपल्याला इथं हे सर्व सिलेक्ट करायचंय. तर बघा, आता आपल्याला इथं खाली आल्यानंतर इथं जर म्हटलं तर आपल्याला मुंबई झोन दिलेला आहे, जो की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. अदरवाईज जर म्हटलं तर आपल्याला जयपूर दिलंय, दुसऱ्या राज्यांचे हे दिलेले आहे, जे की तुम्ही त्या स्क्रीनवरती बघू शकता. आपल्यासाठी जास्त काय नाही, आपल्यासाठी पहिलंच दिलेलं आहे बघा. पहिलंच इथं मुंबई झोन दिलेलं आहे महाराष्ट्रासाठी. तर इथं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता टोटल जागा किती आहेत, तर त्याच्यानुसार आपल्याला इथं कॅटेगरीनुसार कुठं किती जागा दिलेल्या आहेत हे देखील तुम्हाला इथं दिलेलं आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता यामध्ये आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम इथे बघा, जसं की असिस्टंट आपल्याला एस एन टीचं ऑप्शन दिलेलं आहे. ठीक आहे, हे डिपार्टमेंटची नाव आहेत मित्रांनो, एस एन टी. आणि बाकीचे जरी म्हटलं तर आपल्याला इथं मेकॅनिकल म्हणा, नाहीतर इंजिनिअरिंग म्हणा, ठीक आहे, इलेक्ट्रिकल म्हणा, हे सर्व आपल्याला डिपार्टमेंटची नाव आहेत. आता याच्यानुसार आपल्याला इथं हे सिलेक्ट करावं लागतं. आता आपल्याला काय करायचंय, इथं आपल्याला बघा वरती कॅटेगरीनुसार इथं जागा दिलेल्या आहेत, ज्या की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. आता या कॅटेगरीनुसार कोणत्या झोनमध्ये कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला जास्त जागा आहे ते बघायचं. आपल्याला इथं कॅटेगरी दिलेली आहे, जी की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. प्रत्येक कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते तुम्हाला इथं मेन्शन केलेलं दिसेल. आता आपल्याला काय करायचंय, आपली कॅटेगरी बघायची आणि त्या कॅटेगरीनुसार कुठं कुठं किती जागा आहेत हे तुम्ही इथं स्क्रीनवरती बघायचं. आणि हे आपल्याला पुढे जर म्हटलं तर हे पदाचं नाव दिलेलं आहे, कोणत्या पदासाठी कोणत्या आपल्याला डिपार्टमेंटमध्ये अर्ज करायचा आहे, कुठं आपल्याला पहिलं प्रेफरन्स द्यायचंय ते बघायचं. जसं की आता हे मी इथं ओपन करतो. आता एस एन टी याच्यासाठी पहिल्यांदा प्रेफरन्स द्यायचं असेल तर हे आपल्याला इथं प्लसचं ऑप्शन आहे, इथं प्लस वरती क्लिक करायचं. हे 1 नंबरला गेलं. याच्यासाठी 2 नंबरला ऍड करायचं असेल तर हे तुम्ही 2 नंबरला ऍड करू शकता, 3 नंबरला ऍड करू शकता. अशा प्रकारचे आपल्याला ऑप्शन आहे, जे की तुम्ही बघू शकता. जसं की याला आपल्याला 2 नंबरला द्यायचं, तर हे 2 नंबर मी इथं सिलेक्ट करणार. तर हे प्रकारे तुम्हाला हे झोन सिलेक्ट करायचे मित्रांनो. जे पण तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करत जाणार. त्यासाठी आपल्याला हे बघायचं कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे, पदाचं नाव कोणतं आहे, कोणत्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काम असणार आहे हे तुम्हाला बघायचं आणि त्यानुसार तुम्हाला हे सर्व सिलेक्ट करत चालायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, भरपूर ऑप्शन आहेत जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व आपल्याला सिलेक्ट करायचं काय अडचण नाही. ठीक आहे, तर हे आपल्याला सर्व सिलेक्ट करत जायचंय. फक्त व्यवस्थित आपल्याला बघायचं आपल्या कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला प्रेफरन्स कोणाला द्यायचंय पहिल्यांदा हे आपल्याला इथं सिलेक्ट करायचं चालायचं आहे अशा स्वरूपामध्ये, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. हे सर्व झाले की तुम्हाला हे प्रेफरन्स दिसतील. तुम्हाला याच्यामध्ये काय बदलाव करायचा असेल तर हे कट करू शकता आणि त्यानंतर पुन्हा हे झोन जे आहेत ते वेगवेगळे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथं आपल्याला इथं टिक मार्क करायचंय. त्यानंतर या स्वरूपामध्ये खाली यायचंय, आपली सिग्नेचर वगैरे दिसेल. त्यानंतर खाली जर म्हटलं तर आपल्याला काय ऑप्शन दिलेले आहेत ते व्यवस्थित आपल्याला वाचून घ्यायचे आहेत मित्रांनो. प्लेस आपलं गावाचं नाव किंवा आपण कुठून आहात ते गावाचं किंवा तालुक्याचं किंवा शहराचं नाव इथे मेन्शन करू शकता. हे तुम्हाला व्यवस्थित मेन्शन करायचंय. त्यानंतर इथं आपल्याला काय करायची गरज नाही, इथं फक्त सेव्हचं ऑप्शन आहे, सेव्ह वरती क्लिक करायचंय. सेव्ह वरती क्लिक केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू ऍप्लिकेशनचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. इथे जर म्हटलं तर आपलं नाव, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, आधार नंबर, बाकीची संपूर्ण माहिती ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये दिलेली असते. आता जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल, चेंज करायचं असेल, बदलाव करायचा असेल तर तुम्ही करू शकता, परंतु एकदा पेमेंट वगैरे झालं तर तुम्ही काही याच्यामध्ये बदलाव करू शकत नाही. त्याच्यामुळे संपूर्ण ऍप्लिकेशनचा प्रिव्ह्यू जो दिलेला आहे, ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरला गेला ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की हा ऍप्लिकेशन बरोबर आहे तर तुम्हाला डायरेक्टली खाली यायचंय. हे पेज थोडंसं खाली घ्यायचं
पेज खाली घेतल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. इथे आपल्याला टिक मार्क करायचं आहे, रिचेकेड म्हणजेच आपण पूर्ण फॉर्म व्यवस्थित रिचेक केलाय. बाकी जर म्हटलं तर आपल्याला हे जे प्रेफरन्स दिले ते पोस्ट प्रेफरन्स देखील आपल्याला इथे दिसून येतील. ठीक आहे. आणि त्यानंतर काही एडिट करायचं असेल तर आताच एडिट करू शकतो. एकदा सबमिट झालं, पेमेंट झालं तर तुम्ही एडिट करू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल एडिट करायचं तर एडिट करून घ्या, आणि अदरवाईज वाटत असेल की आपण अतिशय बरोबर आणि योग्य फॉर्म भरलाय, तर आता आपल्याला फायनल सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. सबमिट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येईल, सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती मी आता क्लिक करतोय. त्यानंतर अशा प्रकारचं पेज इथं पेमेंट करण्यासाठी ऑप्शन उपलब्ध होऊन येईल. तुम्हाला किती फी भरायची कॅटेगरीनुसार ते दिसून येईल. इथं आपल्याला पे विथ एसबीआयचं ऑप्शन आहे बघा. इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे भरपूर ऑप्शन आहेत पुढे एसबीआय वरतून जर पेमेंट करणार आहोत, परंतु जर विचार केला तर एसबीआय म्हणजे एसबीआय बँकेमध्ये तुम्ही पेमेंट करणार आहात, याच्यासाठी भरपूर ऑप्शन आहे. फोन पे, गुगल पे, अदर पेमेंट जे वॅलेट आहे त्याच्यावरतून पेमेंट करू शकता. फोन पे, गुगल पे, पेटीएम याच्या माध्यमातून देखील पेमेंट करू शकता, किंवा क्यूआर कोड स्कॅन करून देखील तुम्ही पेमेंट करू शकता. तर इथे आता आपल्याला क्लिक करायचंय पेमेंट करण्यासाठी. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन आपल्याकडे इथे उपलब्ध होऊन येणार आहे, जे की तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता. इथे नेट बँकिंग, त्यानंतर फोन पे, गुगल पे, युपीआयचं ऑप्शन आहे. इथे आपण क्लिक करू शकता. इथे जर युपीआय वरतून पेमेंट करायचं असेल तर युपीआय इथे इंटर करायचं, इथे सिलेक्ट करायचं, युपीआय इंटर करायचं. जर क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करायचं असेल तर क्यूआरचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. पेमेंट टोटल तुम्हाला दिसून येईल. त्यानंतर पे नावचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं. ठीक आहे. पे नाववरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा क्यूआर कोड तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. आता व्यवस्थित बघा, पेमेंट करते वेळेस तुम्हाला हा क्यूआर कोड स्कॅन करायचा, पेमेंट इथं करून घ्यायचंय. पेमेंट केल्यानंतर हे पेज कट होऊन द्यायचं नाहीये, किंवा त्यावेळेस कोणत्या प्रकारचं इतर कार्य करायचं नाहीये. ठीक आहे. तर पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हे जे पेज आहे सबमिट होऊन जाईल. आता माझ्याकडनं इथं पेमेंट सक्सेसफुल इथं झालेलं आहे. थोडंसं लोड होईल बघा, काही सेकंदाचा कालावधी घेईल. जसं की आता पेमेंट ऑलरेडी मी इथं मोबाईलवरतून हा जो क्यूआर कोड आहे स्कॅन करून पेमेंट केलेला आहे, परंतु अजून काही सबमिट झालेलं नाहीये. जवळपास इथं 10 सेकंद झाले, परंतु पुढे बघा. त्यानंतर ऑटोमॅटिकली अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. इथं पेमेंट सक्सेसफुल अशा प्रकारचं इथं आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. आता आपलं पेमेंट इथं झालेलं मित्रांनो, याची हे जे पेमेंट रिसिप्ट आहे याचं देखील तुम्ही प्रिंट घेऊ शकता, सेव्ह करून ठेवू शकता. अदरवाईज नसेल घ्यायचं तर डायरेक्टली फॉर्मची प्रिंट इथून सेव्ह करू शकता. याच्यासाठी ऍप्लिकेशन हिस्ट्रीचं ऑप्शन आहे, इथे आता आपण क्लिक करणार. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज इथं आपल्याकडे इथं ओपन होऊन येणार आहे. आता आपलं पेमेंट ऑलरेडी इथं झालेलं आहे, परंतु इथं पे नावचं ऑप्शन आहे, हे तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल, आणि ते व्हेरीफाय अजून झालेलं नाहीये, ते ऑप्शन तुम्हाला इथून दिसेल. आता काय अडचण करू नका, काय टेन्शन घेऊ नका मित्रांनो. इथे पेमेंट तुमचं इथं झालेलं आहे मित्रांनो, पेमेंट कम्प्लिटेड अशा प्रकारचं आलेलं आहे मित्रांनो. इथं काही वेळामध्ये सक्सेस अशा प्रकारचं नाव येईल, आणि इथं पेमेंटचं ऑप्शन आहे, हे जे दोन्ही ऑप्शन आहे हे ऑटोमॅटिकली इथून निघून जातील मित्रांनो. ठीक आहे. पेमेंट कम्प्लीट झाले, परंतु ते पुन्हा व्हेरीफाय केलं जातं मित्रांनो. तुमचं पेमेंट कशा माध्यमातून केलंय, ते पेमेंट आलंय की नाही ते इथे व्हेरीफाय केलं जातं, आणि 24 तास किंवा 48 तास याच्यामध्ये हे पेमेंट इथं व्हेरीफाय होऊन जातं, आणि हे जे ऑप्शन आहे इथं सक्सेस नाव येईल, आणि इथं ऑटोमॅटिकली हे निघून जातील. आता आपल्याला काही जास्त करण्याची गरज नाहीये, फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची. प्रिंट घेण्यासाठी इथे डोळ्याचं ऑप्शन आहे, या डोळ्यावरती क्लिक करायचं आहे. डोळ्यावरती क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्याकडे जो ऍप्लिकेशन फॉर्मची प्रिंट आहे ती इथं सेव्ह होऊन जाणार आहे मित्रांनो. ठीक आहे. या स्वरूपामध्ये जर तुम्हाला पुन्हा पाहिजे असेल तर तुम्ही पुन्हा ही प्रिंट घेऊ शकता, काय अडचण नाही. त्यासाठी इथं डोळ्याचं ऑप्शन आहे, इथं क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली तुमची प्रिंट इथं सेव्ह होऊन जाईल, डाउनलोड होऊन येईल. ठीक आहे. ती तुम्ही व्यवस्थित जपून ठेवा, अदरवाईज लॉग इन करून तुम्ही केव्हाही तुमची ऍप्लिकेशनची प्रिंट इथं घेऊ शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे, जेणेकरून एकाच व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला मराठी भाषेमधून संपूर्ण माहिती समजून येणार आहे. या व्यतिरिक्त तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायची बिनंती, तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करत असतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.